नमस्कार मित्रांनो, पण पत्नीसोबत निर्लज्ज बनून ही 5 कामे करा. मित्रांनो बघा, प्रत्येकाने हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे गोष्टी नक्कीच उपयोगी ठरतील. तर मित्रांनो बघा, रात्री बेडरूममध्ये गेल्यानंतर नवरा बायकोमध्ये जे होणं गरजेचं आहे ते तर झालंच पाहिजे. त्याशिवाय दोघांमधील प्रेम टिकून राहणार नाही. वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करायचं असेल तर नवरा बायकोने काही गोष्टी रोज रात्री करायला हव्यात. त्यामध्ये टाळाटाळ करू नये. कितीही थकवा जाणवत असेल तरी काही गोष्टी रोज रात्री केल्याच पाहिजेत. रोज एकमेकांना वेळ दिलाच पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करणार नाहीत. तर मित्रांनो बघा, तुम्ही जर यामध्ये टाळाटाळ केली तर वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते. आचार्य चाणक्यसुद्धा वैवाहिक जीवनाबद्दल काही महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत. पती पत्नीने काय करावे आणि काय करू नये हे चाणक्य नीतीमध्ये सविस्तर सांगितले आहे. आचार्य चाणक्यांच्या मते पती पत्नीने दररोज रात्री झोपण्यापूर्वी ही 5 कामे अवश्य करावीत. मित्रांनो, ही जर 5 कामे तुम्ही दररोज रात्री करत असाल तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी आणि समाधानी होईल. तुम्हाला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकणार नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या सुखी वैवाहिक जीवनाचे 5 मूलमंत्र जे जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, नंबर 1, रात्रीचे जेवण एकत्र करा. दिवसा कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं, त्यामुळे एकत्र बसून जेवण करणे आवश्यक नसते. परंतु नवरा बायकोने रात्रीचं जेवण एकत्र बसून करावे. जर शक्य असेल तर दोघांनी एकमेकांना आपल्या हाताने भरवावे. असे केल्याने दोघांमधील प्रेम टिकून राहते. इतकेच नाही तर एकमेकांप्रती सन्मान आणि आत्मविश्वासही आपल्याला वाढलेला दिसून येतो. तर मित्रांनो, नंबर 2, जोडीदाराकडे लक्ष द्या. जोडीदाराच्या इच्छेकडे कधीच दुर्लक्ष करू नका. असे केल्याने तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. काही कारणांमुळे तुम्ही जोडीदाराची एखादी इच्छा पूर्ण करू शकत नसाल तर तसं त्याला नम्रपणे सांगा, पण तुम्ही खोटी आश्वासनं त्यांना देऊ नका. नंबर 3, एकमेकांसोबत गप्पा मारा, मगच झोपावे. यामुळे दिवसभराचा थकवा कमी होण्यास मदत मिळते. तसेच दोघांमधील प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी एकमेकांसोबत गप्पा मारणे देखील खूप आवश्यक असते. पुरुषांनो, पत्नीच्या समस्या ऐकून घ्या. जर रात्री झोपण्याआधी पत्नी पतीला काही समस्या सांगत असेल तर पतीने ती ऐकून घ्यावी. कदाचित तिची समस्या गंभीर स्वरूपाची देखील असू शकते. पत्नीच्या समस्या ऐकून त्याचे निराकरण करणे हा पतीचा धर्मच आहे. यापासून पळ काढणारे पुरुष भेकड असतात असं स्त्रिया नेहमीच समजतात. आणि मित्रांनो, म्हणून त्यांच्या समस्याचे निराकरण नक्की करा. नंबर 5, रोमांस करा. रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने एकमेकांसोबत रोमॅन्टिक गोष्टी कराव्यात. यामध्ये एकमेकांना मिठी मारणे, चुंबन घेणे आणि शेवटी प्रणयक्रीडा करणे अपेक्षित असते, कारण पती पत्नीच्या नात्यामधील या गोष्टी अटळ आहेत. तर मित्रांनो, काही लोकांना या गोष्टी बघायला, वाचायला विचित्र वाटत असतील, ऐकायला देखील विचित्र वाटत असतील, पण मित्रांनो, हे सत्य आहे. दाम्पत्य जीवन सुखी आणि समाधानी ठेवायचं असेल तर एकमेकांच्या भावना समजून घ्या. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं. अशा प्रकारे या 5 गोष्टी आहेत. मित्रांनो, तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती.